नमस्कार बंधू आणि बहिणीनो, संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत. हे बघा, आपण हा वृक्ष ओळखला असलेला वृक्षाची पानं ही बघा डहाळी आणलेली ही आपण ओळखलीच असली पाहिजे. हे बघा, हा वृक्ष आहे पिंपळाचा. हा पिंपळाचा वृक्ष आपण पूजनीय म्हणून मानला गेलेला आहे. आपण जेवढा पूजनीय म्हणतो पण त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याच्यावाले औषधी गुणधर्म आहे. त्याच्यात खूप प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात. चला मग आपण पिंपळाच्या झाडाचे औषधी गुणधर्म किती आहे आणि कुठल्या पद्धतीनं वापरू शकतो याची माहिती घेऊया आपण. तर बंधू आणि बहिणीनो, आपण जर कधी संजीव कुमार चॅनलवर पहिल्या वेळेस आले असाल, पहिल्या वेळेस बघत असतील तर आपण लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती आपल्या मित्रांमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये पाठवा, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला याचा उपयोग होऊ शकतो. आणि मी नेहमी आपल्याला माझ्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून एकच सांगत आलेलो आहे, संजीव कुमार चॅनल हा जो चालू करण्यात आलेला आहे हा कुठल्या प्रसिद्धीसाठी न करता हा आपल्या आरोग्यासाठी चालू केलेला आहे. चला मग आता आपण याचे औषधी गुण जाणून घेऊया. तसा औषधी गुण जर कधी सांगायला बसलो तर खूप आहे, अनेक औषधी गुण याच्यामध्ये. चला मग आपण आता जे आपल्याला महत्त्वाचे आहेत ते औषधी गुण पहिले जाणून घेऊया. ज्या कोणी माझ्या माता बहिणी ना मासिक पाळीचा प्रॉब्लेम येतो, म्हणजे मासिक पाळी त्यांची थांबून गेलेली असती, अशा माता बहिणी अनेक डॉक्टरांचे इलाज करून देखील त्यांचा मासिक पाळीचा प्रॉब्लेम तो सॉल्व होत नाही आहे. मग अशा वेळेस आपण या पिंपळाच्या झाडाचा कसा उपयोग करून घ्यायचा याची माहिती घेऊया. तर हे बघा, ही पिंपळाची साल आहे आणि अशाच एक चिंचेची साल आणायची आपल्याला. अशा दोन्ही साल आणायच्या आहेत, पिंपळाची आणि चिंचेची, अशा दोन्ही साल आणायच्या आहेत. आणि ते आपल्याला वेगवेगळ्या कुटून घ्यायच्या, पाण्यात कुटून घ्यायच्या किंवा पाण्यात घसून घ्यायच्या आहे. एक एक चमचा त्याचा अर्क काढायचा दोघांचाही. अर्धा कप पाण्यात टाकून आपण जर कधी सकाळीच खाली पोट घेतोय आणि घेतल्यानंतर 1 तास काहीच खायचं नाही. परत संध्याकाळी पण तीच पद्धत आहे. संध्याकाळी पण आपण याचा कुटून 1 चमचा रस घ्यायचा आहे, म्हणजे 1 चमचा अर्क काढून घ्यायचा आहे. आणि चिंचेच्या झाडाचा असे दोघांचाही जर कधी आपण 1 चमच अर्धा कप पाण्यातून घेतोय आणि 1 तास काही न घेता घेतोय तर आपला थोड्या दिवसात जो मासिक धर्माचा प्रॉब्लेम आहे तो पूर्ण खुलून येतो. मासिक धर्मामध्ये जे अडचणी आपल्याला आल्या असतात, मासिक धर्म जो बंद झालेला असतो तो पूर्ण चालू होतो. एवढा याचा उपयोग आपल्या आयुष्यात होतो. आता पिंपळाचे दुसरे काम. दुसऱ्या कामामध्ये जे लोक रक्ताचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्या लोकांना रक्ताचा प्रॉब्लेम आहे, रक्त दूषित होतं, मग तशा लोकांना सोरायसिस सारखे आजार होतात, सारखे आजार होतात, बरेचसे असे आजार होतात. मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर रक्त आपण चेक केल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या माणसाचं रक्त खराब झालेलं आहे. मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं घेत असतो. तर त्यातून पण आपल्याला पूर्णपणे आराम पडत नाही. तर निसर्गानं जे देण दिलेली आहे आपल्याला तिचा आपण उपयोग करून घेऊया. तर आपल्याला हे बघा, हे पिंपळाचं झाड जे आहे ह्याच्या पुढं जे अंकुर आलेले आहे, ते बघा हे अंकुर, हे बघा हे जे अंकुर आलेले आहेत हे छोटेवाले, हे बघा हे अंकुर घ्यायचे आपल्याला. आणि याच्यावर जे अंकुराच्या बाजूला जी कवळी पानं आलेली
ती कवळी पानं असे दोघंही मिळून 1 चम्मच घ्यायचे, 2 चम्मच घ्यायचे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मध मिक्स करायचं आणि ती वाटून घ्यायची. पिंपळाची छोटी पानं, पुढचे अंकुर आणि अर्धा चम्मच मध. असंही जर कधी आपण वाटून 7 दिवस जर कधी आपण घेतोय तर आपल्या रक्तातले प्रॉब्लेम सर्व क्लिअर होतात, आपलं रक्त शुद्ध होतं. इतका प्रभाविक हे हा वृक्ष आहे. आता पिंपळाचं तिसरं काम, जे लहान मुलं असतात ते बोलताना बोबडे बोलतात, त्यांचा जो शब्द आहे तो क्लिअर उच्चारला जात नाही, अशा मुलांसाठी पिंपळाच्या बघा, पिंपळाला आता हे फळं यायची सुरुवात झालेली आहे. हे बघा, ही फळं आहे, याची फळं घ्यायची आता, पिकलेली फळं, आणि रोज 2-2 फळं 3-3 फळं जरी मुलांना खाऊ घातली तरी पण थोड्या दिवसात मुलांचा बोबडेपणा देखील हा बंद होतो. आता चौथं काम जर कधी आपण घ्यायला गेलो या पिंपळाच्या झाडाचं, तर बऱ्याचशा लोकांची दाढ किडलेली असते, दात किडलेला असतो, दाताला हे दाढीला आतून खड्डा पडलेला असतो, त्याच्यातनं ठणका मारला जातात, रात्री झोप नाही, दिवसभर, म्हणजे दाढदुखीचा आजार हा खूप भयंकर आजार आहे. याच्यावरती याचा उपयोग कसा करायचा आपण याचे अंकुर खोडायचे पुढचे, याने अंकुर खोडल्यानंतर हे बघा, हे अंकुर खोडल्यानंतर हे बघा असा याच्यातनं येत नाही. आता सकाळच्या टायमाला भरपूर प्रमाणात हे बघा असा चीक येतोय, याच्यातनं हा जो चीक येतोय, आपण एक कापूस घ्यायचा, कापसावर याचा पिंपळाचा पानांचा चीक काढून घ्यायचा आहे आणि जी दाढ केलेली त्या जागेवर जर कधी आपण तो कापसाचा बोळा फवा म्हणजे तो दाबला, असं 2 ते 3 दिवस केल्यानंतर दाताच्या आतलं कीडसुद्धा नष्ट होतं. इतका प्रभावशाली हा पिंपळाचा वृक्ष आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार.